नमस्कार, आपला विषय 24 या यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. तर या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 6,000 रुपयाचा लाभ कसा घेता येणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे, त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारची योजना सुरू केल्या आहे. यात गरोदर मातांसाठी देखील केंद्र सरकारने योजना सुरू केली. 2017 मध्ये ही योजना सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत दिली जाते. त्यात त्यांच्या बाळांचाही वेतन मिळते. यात पहिल्या मुलीच्या बाबतीत 5,000 रुपये रक्कम आणि दुसऱ्या अपत्यासाठी 6,000 रुपयाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेत स्त्रियांना चांगला लाभ मिळतोय. त्यात गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालकांना याचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत महिलांना 5,000 रुपये मिळतात. यात 3 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर 1,000 रुपये मिळते. दुसरा टप्पा गर्भधारणेनंतर म्हणजे 6 महिने झाले की 2,000 रुपये मिळतात. तिसऱ्या टप्प्यात प्रसूतीनंतर बाळांच्या पहिल्या लसीकरणानंतर 2,000 रुपये मिळतात. तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही गरोदर महिलांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आहे. ज्या महिलांना अंशतः 40% अपंग आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यासोबत ज्या महिलांकडे ई श्रम कार्ड आहे त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. तर अर्ज कुठे भरायचा? तर अर्ज करण्याची 2 पद्धती आहे. तर एक म्हणजे आपण आपल्याकडील आशा सेविकेकडे ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण घर बसल्या ऑनलाईन सुद्धा या योजनेसाठी अप्लाय करू शकता. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ 19 वर्षावरील गर्भवती महिलांना घेता येतो. या योजनेचा अर्ज तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तुम्ही क्रोमवर जाऊन PMMVY या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा अर्ज भरू शकता. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे. त्यासोबत तुम्ही इतर कागदपत्रे सुद्धा जोडू शकता. त्यात तुमचा आधार कार्ड, बाळाचा जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड या कागदपत्र असायला हवी. आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमच्याकडील आशा सेविकेकडे सुद्धा तुम्ही या संदर्भात अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपला विषय 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.